मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबसच्या सलॉन टाईममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर पुन्हा एकदा आज आपण आहोत ठाण्याच्या डर्माविलामध्ये आणि माझ्यासोबत आज खूप खास व्यक्ती आहे. खास म्हणण्यापेक्षा खूप गोड व्यक्ती आहे. म्हणजेच ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतली आपल्या सर्वांची लाडकी प्राचू म्हणजेच अभिनेत्री तन्वी बर्वे. हाय तन्वी. वेलकम. थँक्यू. कशी आहेस? कमाल कमाल. आणि आज छानपैकी सलॉनमध्ये आले त्यामुळे जास्तच जरा कमाल आहे. मी खुश आहे. मी आज फेस्टिव्ह सीझन आहे आणि स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी आम्ही तुला आज इथे बोलवलं आहे. मालिकेत आमची गोड प्राचू आम्हाला दिसतेच. मालिकेत ती साधी असते पण मुळात तन्वी कशी आहे? ॲक्च्युली मलाही साधं राहायला आवडतं. मी सलॉनला फारच रेअरली जाते. म्हणजे वाढदिवस शेड्यूलच माझं सलॉनचं. पण तन्वी तुझा भर कशावर असतो? म्हणजे होम रेमेडीजवर की तो असं एक्सपेरिमेंट्स करते का? हो, मी फारच एक्सपेरिमेंट करते. म्हणजे मी खूप एक्सपेरिमेंट करते. एक साधारण एक कपाट भरेल एवढे प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे जे सगळे वापरते मी. त्यामुळे होम रेमेडीही असतात त्याच्याबरोबर की आता हे प्रोडक्ट नाहीच सूट झाले आहेत, आता जाऊ दे घरातलंच काहीतरी करूया असं करून होम रेमेडीही असतात आणि प्रोडक्ट्सवरही भर असतोच. वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करणं, कोणते सूट होत आहेत कोणते नाही ते चेक करणं. त्यामुळे ओव्हरऑल एक प्रयोगशाळा चेहऱ्यावर चालू असते. तुमच्या मालिकेत म्हणजे सगळ्यांचे मास्टर शॉटच लागतात कारण का सगळे कुकी गँग एकत्र असते. तुला अशी सुट्टी मिळाल्यावर काय करायला आवडतं घरी? झोपते मी सुट्टी मिळाल्यावर. खूप झोपते मी सुट्टी मिळाल्यावर. साधारण एक 12 तास वगैरे तरी मी झोपते सलग. हो, मी सलग झोपू शकते आणि मी कधीही झोपू शकते. त्यामुळे ते एक वरदान आहे मला. आणि त्यानंतर कुठेतरी खायला प्यायला बाहेर फिरणं, शॉपिंगला जाणं. माझ्या घरी माझी कॅट आहे रुसो, पर्शियन कॅट आहे माझ्याकडे. सो त्याच्याबरोबर बाहेर राऊंड मारायला जाणं, त्याच्याबरोबर खेळणं. सोसायटीत माझ्या खूप चिल्ली पिल्ली आहेत, त्यांच्याबरोबर खेळणं हे एक एकंदरीत रुटीन असतं माझं सुट्टीचं. आज आपण ठाण्यात आलो डर्माविलामध्ये. पहिले कधी आलीस डर्माविला? नाही, पण मी डर्माविलाचं खूप नाव ऐकलं आहे. राजश्रीचेच खूप व्हिडिओज बघितलेत मी आय गेस. त्यामुळे मी स्वतः खूप एक्सायटेड होते डर्माविलामध्ये येण्यासाठी. म्हणून आज मी सुट्टी असतानाही कांदिवलीवरनं ठाण्यात आले कारण मला डर्माविलाला जायचं होतं. आपण आज पॅम्परिंग सेशन छान करणार आहोत. स्किन ट्रीटमेंट बघूया आपण डॉक्टर काय सजेस्ट करतात. चला आपण लेट्स गो. Yes, Tanvi sang, how can I help you today? स्किन माझी जनरली नेहमी मेकअप असतो फेसवर. 13 to 14 आवर्स मेकअप असतो. त्यामुळे त्याने ड्रायनेसही खूप येतो, सेन्सिटिव्हिटी आहे, ॲक्ने प्रोन खूप आहे स्किन. त्यामुळे ॲक्नेचे स्पॉट्सही राहतात, अंडर आयजही खूप डार्क होतात. त्यामुळे एक ओव्हरऑल शेड्यूलच खूप टाईट असल्यामुळे स्किनलाही काही वेळा त्रास होतो त्याचा. सो व्हॉट वुड यू सजेस्ट फॉर ओव्हरऑल स्किन? स्किन तशी छान आहे तुझी तन्वी. इट्स नॉट म्हणजे सो त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी थोडी जास्त आहे की डॅमेज न होण्यासाठी तुला जास्त काळजी घ्यायला पाहिजे. तर येस, सनस्क्रीन खूप इसेन्शियल आहे. मेकअप काढल्यावर मॉइश्चराईज करणं पण सुद्धा खूप इसेन्शियल आहे कारण तुझी सेन्सिटिव्ह स्किन आहे. म्हणून ना फ्रेग्रन्स फ्री प्रोडक्ट्स तू वापरले पाहिजे. खूप असे छान प्रोडक्ट्स ज्यांना खूप असं सुंदर वास येतो किंवा असे ते पॅक्स किंवा शीट मास्क हे जास्त नाही वापरले पाहिजेत तू. आणि आज आपण ते वेअर अँड टेअर कमी करण्यासाठी थोडं सूदिंगवाली ट्रीटमेंट करूया. ओके, ज्याने थोडा ग्लो येईल आणि थोडीशी जी अँग्री लुकिंग स्किन आहे, थोडा रेडनेस जो आहे तो सबसाईड होईल. सो आज आपण लाईट थेरपी करूया तुझ्यासाठी. आणि लाईट थेरपीमध्ये थोडंसं क्लेन्झिंग करून मग एक थोडं माइल्ड एक्सफोलिएशन केलं जाईल आणि मग लाईटची मशीन असते ती ज्यांनी सेन्सिटिव्हिटी म्हणजे त्याला एक टिपिकल वेवलेंथनुसार तुझ्या सेन्सिटिव्हिटीनुसार तो वेवलेंथ डिसाईड केला जातो. आणि मग ते वेवलेंथचे शॉर्ट्स दिल्यावर मग पॅक लागलं जाईल. छोटंसंच प्रोसिजर आहे बट यू विल सी गुड रिझल्ट्स थ्रू इट.
तर आता फायनली तन्वीची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे आणि मी रूममध्ये बघितलं, फेस पॅक लावल्यावर मस्त झोपली होती ती. तिने एक झोप काढली आहे छान. तिलाच विचारूया आपण, तन्वी कसा वाटतं? माझा ॲक्च्युली पॉवर नॅप झालेला आहे. स्किन एवढी रिलॅक्स्ड आहे ना आता. मी आत्ता अजूनही करता झोपू शकते आरामात. इतकं शांत छान इथे म्युझिक चालू होतं. ज्या माझ्याबरोबर फेशियल करणाऱ्या होत्या मला प्रत्येक वेळेला विचारते सगळं ओके का, नो इरिटेशन, नथिंग. खूप सुंदर ट्रीटमेंट केलेली आहे आणि एक साधारण जो काही एक टोन लागलेला आहे माझा आत्ता, त्याचा अंदाज आहे की मी परत झोपू शकते. पॉवर नॅप तर तेव्हा झालेलीच आहे. पण तर मी रूममध्ये जस्ट येऊन बघितलं, म्हटलं हिचा फेस पॅक लागला आणि ही खरंच झोपली आहे. हिने झोप काढली. जेव्हा तो फेस पॅक काढला ना तेव्हा मला कळलं ही आता उठली. हो हो, मी खरंच झोपले होते. त्या आल्या आतमध्ये आणि मला सांगितलं की आता आपण फेस पॅक काढतोय, तेव्हा मी उठले ना, मी खरंच झोपले होते खाली. फर्स्ट टाइम तू फेशियल वगैरे ट्राय केलं आहे स्किनला, तर तो एक एक्सपिरियन्स कसा आहे? मी प्रोडक्ट्स खूप यूज करते, बट मी कधीच स्किनवर काही ट्रीटमेंट, फेशियल, ब्लिचिंग हे कधीच नाही केलेलं आजपर्यंत. पहिल्यांदाच डर्माविलामध्ये व्यवस्थित एक फोटो फेशियल फोटो फेशियल केलं. लाईट थेरपी दिलेली आहे त्यांनी. व्यवस्थित छान एक मसाज झालेला आहे चेहऱ्याला, स्किनला छान पॉवर पॉईंट्सवर मसाज झालेला आहे, ट्रीटमेंट झालेली आहे. त्यामुळे माझा पहिलाच एक्सपिरियन्स खूप छान होता. सो नेक्स्ट टाईम नक्की मी अजून काहीतरी ट्राय करेन आता ह्यापुढे. आणि जे तुझे स्किन आपण जे मगाशी डॉक्टर म्हणाले की थोडी डलनेस आहे, ते आता मिररवर तू बघताना तुला काय जाणवलं? हो, तो गायब आहे. तो डलनेस गायब आहे. मी आत्ता शूटला जाऊन अशी शूट करू शकते. इतकी असं फ्रेश स्किनलाच ॲक्च्युली खूप फ्रेश फील होतं आहे. आणि ओव्हरऑल ट्रीटमेंटनंतर जे हायड्रेशन आपल्याला फील होतं स्किनला, ते खूप दिवसानंतर फील होते स्किनला. माझी स्किन तृप्त झाली आहे सध्या त्या पूर्ण म्हणेल स्किन घरी गेल्यावर. हो हो, थँक्स वगैरे सगळं म्हणेल आज स्किन मला माझी. तर आता शूट तर तुझं असतं, म्हणजे तू बोली 12-13 तास तरी शूट असतंच, तर तुझं स्किन केअर रुटीन कसं असतं रोजचं? स्किन केअर रुटीन म्हणजे प्री मेकअप जे काही प्रायमिंग आपण म्हणतो, तेव्हा व्हायटमिन ई किंवा व्हायटमिन सी दोघांपैकी काहीतरी एक सिरम, प्रायमर, सनस्क्रीन अँड देन अखंड तो मेकअप. आणि मेकअप काढताना माझ्याकडे एक क्लेन्झर आहे जो मेकअप रिमूव्हलही आहे आणि वर्क्स ॲज अ फेस वॉश ऑल्सो. सो मी तोच फक्त यूज करते. त्या व्यतिरिक्त मी डेली बेसिसवर काही यूज करणं टाळते. पण मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की मेकअप काढल्यानंतरही मॉइश्चराईज करत जा स्किन. सो आता ते एक ॲड होणार आहे. बट शूट नसतानाही मी शक्यतो टाळते फेसला काही लावणं किंवा सतत क्लेन्स करणं मी टाळते. अगदीच कधीतरी घरातलं कच्चं दूध लावणं किंवा खूप ऑइली स्किन असेल तर एखादा फेस मास्क लावणं किंवा फेस पॅक लावणं हे करते मी. बट अदरवाईज मी खूपच टाळते फेसला काही लावणं. स्किनसोबत तुझे हेअर पण खूप चांगले आहेत, म्हणजे थिक आहेत, ते पण टचवूड बोलूया आपण. पण तुझं कसं जेनेटिक आहे की तू कशी काळजी घे? हो, हे जेनेटिक आहेत. आई आणि बाबांच्या दोघांच्या हेअरचं कॉम्बिनेशन आहे माझ्याकडे. आईचे वेव्ही हेअर आणि बाबांचे थिक हेअर, ह्याचं कॉम्बिनेशन माझ्याकडे करेक्ट कॉम्बिनेशन आलेलं आहे माझ्याकडे. त्यामुळे ते जेनेटिक आहे. पण ॲक्च्युली माझ्याकडनं मी स्किनला जितके प्रोडक्ट यूज करते ना, तेवढे माझे हेअरला प्रोडक्ट नाही यूज करत मी, कधीच नाही यूज करत. त्याच्यासाठी काळजी घ्यायची म्हणून मी घरी एक तेल स्वतःच करते. ते तेल असेल ते तेल लावणं, कोरफडीचा गर लावणं, खूप डॅन्ड्रफ झाला तर एग व्हाईट आणि दही हे मिक्स करून लावणं, कापूर कधीतरी खूप डोकं दुखत असेल तर कापूर थोडासा तेलामध्ये मेल्ट करून लावणं, हे करते मी. आणि एक बेसिक माइल्ड शॅम्पू. त्या व्यतिरिक्त हेअरला मी कधीच काही लावत नाही, कधीच नाही. म्हणजे मी हेअर सिरम वगैरे पण मी खूप अवॉइड करते. ड्राय शॅम्पूही खूप अवॉइड करते मी, की हेअर वॉश केल्यानंतर ते लावणं. त्याच्या जागी मग कधीतरी थोडंसं कॅस्टर ऑइल असेल ते कधी लावलं किंवा ॲलोवेरा जेलच थोडीशी पाण्यामध्ये डायल्यूट करून कधी लावली की मॉइश्चर त्याच्यामध्ये कॅप्चर व्हावं. हेअर माझे फुल एकदम ऑर्गॅनिक आहे, स्किन तेवढी ऑर्गॅनिक नाही आहे. सो आता हे स्किनबद्दल जाणून घेतलं, हेअरबद्दल जाणून घेतलं. आता मला तुझ्या फॅशन सेन्सबद्दल जाणून घ्यायचं आहे. सो आपण एक रॅपिड फायर गेम खेळूया पटकन. ओके, रेडी. मालिकेत प्राची जशी गोड आहे, म्हणजे तिला जे ड्रेस वगैरे दिलं आहे, पण मुळात तन्वी कशी हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. येस, रेडी. तर ह्यापैकी काय प्रेफर करशील हे मला रॅपिडली सांगायचं. ओके. लॉंग हेअर्स की शॉर्ट? लॉंग.
जंक फूड की हेल्दी फूड, याचं उत्तर मिळालं तरी पण. जंक ट्रेडिशनल की वेस्टर्न आउटफिट? वेस्टर्न. म्हणजे ट्रेडिशनल मला ॲक्च्युली खूप जण म्हणतात की वेस्टर्नपेक्षा ट्रेडिशनल आउटफिट खूप चांगले दिसतात. साडी खूप छान दिसते, ड्रेसेस खूप छान दिसतात. प्राचूही आजकाल साड्या आणि ड्रेसेस घालायला लागली आहे. पण प्राचू हे म्हणाले असते की वेस्टर्न आउटफिट तर हे जरा ऑड. हां, पण मला ॲक्च्युली वेस्टर्न आउटफिट खूप आवडतात. सो आय ट्राय की प्रिंट आपले ट्रेडिशनल्स असतील, की काही गोटा फॅब्रिक असेल, लेहरिया फॅब्रिक असेल, या फॅब्रिकचं वन पीस मी शिवून घेते. आणि मला देवाच्या कृपेने खूप चांगला टेलर मिळालेला आहे जो खूप सुंदर ड्रेस शिवून देतो मला. त्यामुळे वेस्टर्न आउटफिट मला ॲक्च्युली जास्त आवडतात. न्यूड लिपस्टिक की डार्क बोल्ड कलर? न्यूड लिपस्टिक. एक तर आय एम नॉट लिपस्टिक काइंड ऑफ पर्सन, त्यामुळे जेव्हा कधी आता सिरियलला काय म्हणतो लिपस्टिक लावणं इज मॅन्डेटरी, की थोडंफार तरी लावावंच लागतं. कुठे इव्हेंटला जाताना लावावीच लागते लिपस्टिक. सो ॲट दॅट टाईम आय प्रिफर न्यूड लिपस्टिक्स. स्वीट की स्पायसी? बोथ. थिक आय लॅशेस की नॉर्मल? आय लॅशेस थिक, व्हेरी मच थिक. माझे आणि माझ्या इव्हन बहिणीचेही लॅशेस खूप थिक आहेत, लॉंग आहे. त्यामुळे कधी असं काही खूप मस्कारा किंवा फॉल्सची गरज नाही पडलेली. बट मला पर्सनली थिक लॅशेस खूप आवडतात. ब्राऊन हेअर्स की जसे नॅचरल आहेत तसेच आवडते? नॅचरल येस. कर्ली की स्ट्रेट हेअर? वेवी हेअर. मला पर्सनली एक तर कर्ली हेअरचा मेंटेनन्स फार असतो, खूप मेंटेनन्स असतो कर्ली हेअरचा, त्यामुळे नकोच. पण स्ट्रेट हेअरही कधी कधी फार असे मला सिम्पल वाटतात. सो माझं ॲक्च्युअल हेअर टेक्स्चरही थोडंसं वेवी आहे, थोडंसं मिक्स्ड काइंड ऑफ टेक्स्चर. सो तेच मला फार आवडतं, वेवी. लॉंग नेल्स की शॉर्ट? मीडियम नेल्स. जेवढे वाढतील तेवढे नेल्स. ते लांब झाले, टिकवता आले तर लांब, ते छोटे राहिले तर छोटे. बट मला ॲक्च्युली नेल्स वाढवायला खूप आवडतं. तू असं नेल आर्ट वगैरे ट्राय केलंस? नाही, मला नेल पेंट लावायला नाही आवडत, पण फक्त मला नेल वाढवायला आवडतात. त्यामुळे मी नेल आर्ट वगैरे फारच रेअरली केलं आजपर्यंत. आय गेस एकदाच केलं आहे, जे माझ्या बहिणीच्या लग्नात होतं. त्यानंतर मी कधीच नाही केलं. बट आवड आहे मला. जर पारंपरिक तुला एक पोशाख घालून जायचे तर काय प्रिफर करशील, पंजाबी ड्रेस की साडी? साडी. येस, ऑलवेज साडी. आवडता ऋतू थंडी की पावसाळा? पावसाळा. एकदम पावसाळ्यात एकदम फिरायला सगळ्या जागा छान झालेल्या असतात, सगळे हिरवं असतं सगळीकडे, ना फार गार असतं ना फार गरम असतं. परफेक्ट ऋतू आहे पावसाळा, तो करेक्ट बनला आहे मध्ये. त्यामुळे मला हे स्वतःला फिरायला फार आवडतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट, पावसाळ्यामध्ये खूप कमाल स्ट्रीट फूड्स येतात. मका असेल किंवा आपण भजी वर्षभर खातो, त्याची मजा पावसाळ्यात येते. त्यामुळे त्या ऋतूचं ते एक अन्न आहे ज्याची मजा घ्यायची असते. त्यामुळे पावसाळा बेस्ट ऋतू आहे माझ्यासाठी. मॉर्निंग पर्सन आहेस की नाईट? नाईट आउल. मॉर्निंग. मला सुट्टी असताना मी 12च्या आधी तुम्हाला जागीत दिसले तर तुमचं नशीब खूप चांगलं आहे. मी रात्री तुम्हाला 2, 3, 4, पहाटे 5लाही जागी सापडू शकते. सकाळी इज इम्पॉसिबल. शूट नसेल, काही काम नसेल तर मी नाही उठत. ही खूप वाईट सवय आहे, आय नो. ही खूपच वाईट सवय आहे ही, पण ती नाही. असं चांगल्या सवयींकडे मी हळूहळू जी जाते ते अजून तिथं पोहोचलेली नाही आहे. पोहोचेन एक दिवस नक्की पोहोचेन मी. आमचा पण सपोर्ट आहे तुला स्ट्रॉंग. आणि तन्वीबद्दल बऱ्याच काही गोष्टी आम्हाला नव्याने कळल्या आहेत, प्रेक्षकांना सुद्धा. आणि एक स्किन केअर छान झालेलं आहे, या निमित्ताने प्रेक्षकांना काय एक मंत्र फॉलो करायला सांगशील स्किन केअरसाठी? स्किन केअरसाठी आय एम नॉट अन एक्सपर्ट. मी स्वतः फारच वाईट स्किन केअर रुटीन फॉलो करते. बट आय वुड से की भरपूर पाणी प्या. एक ही गोष्ट आहे स्किन केअरमधली की माझं पाण्याचं इंटेक खूप आहे. दर एक दिवस ऑल्टरनेट डेला मी सब्जा, एक ग्लासभर तरी सब्जा खाते. तुमची बॉडी शांत करतं, हीट कंट्रोलमध्ये आणतं. त्यामुळे ॲक्ने प्रोन स्किन माझी असल्यामुळे ती गोष्ट आहे जी मला खूप इफेक्टिव्ह जाणवली आहे. सो भरपूर पाणी प्या, सनस्क्रीन टाळू नका. ही एक गोष्ट मीही खूप रिलिजियसली फॉलो करते की सनस्क्रीन नाही टाळत मी. छान खा, जंक फूड खाऊ नका. अशा वाईट सवयी सगळ्यांनी सोडून द्या. असं खूप ऑइली खाणं, कधीही जेवणं, या सगळ्या वाईट सवयी कशा लागतात लोकांना मला माहीत नाही, पण त्या सोडून द्या सवयी.
मीही तुमच्याबरोबर प्रयत्न करेन या सगळ्या सवयी सोडायचा. पण ओव्हरऑल एक कन्सल्ट करा कोणाला तरी की तुम्हाला कोणत्या प्रोडक्ट सूट करत आहेत, काय सूट करत आहे. नॅचरल रेमेडीकडे भर देणं, एक हे जे काही ओव्हरऑल एक बेसिक रुटीन असतं ना ते तरी सगळ्यांनीच फॉलो केलं पाहिजे. असं नाही की काय आता ह्या क्षेत्रात काम करतं म्हणून यांनीच फॉलो करावं, पण सगळ्यांनी फॉलो करावं. सुंदर दिसण्यात काय प्रॉब्लेम आहे, कमाल होते स्किन. बऱ्याच जणांना एक हे असतं की फेशियल ह्या क्लिनिक ट्रीटमेंट्स म्हणलं ते इंजेक्शन वगैरे आलं, पण ही खूप नॅचरल ट्रीटमेंट होती. ह्या ट्रीटमेंटबद्दल काय अपील करशील? खूप सुंदर ट्रीटमेंट होती ही. म्हणजे मी झोपले, म्हणजे विचार कर की मी केवढी रिलॅक्स्ड होते. मी झोपले होते आणि प्रत्येक स्टेपच्या वेळेला मला सांगत होते की आता आपण हे करणार आहोत, आता आपण असं करणार आहोत. सुरुवातीला डॉक्टरांनी सुद्धा मला पूर्ण एक्सप्लेन केलं होतं की या ट्रीटमेंटने काय होईल, स्किन रिज्युमिनेट होईल, डेड स्किन सेल जातील, डलनेस जाईल, सेन्सिटिव्हिटी कमी होईल. हे सगळं एक ओव्हरऑल प्रोसेस माहिती होती. आणि इंजेक्शन वगैरे आय फील लाईक की या गोष्टी जिथे इन्क्लूड होतात ना तेव्हा ती ब्युटी नॅचरल नाही राहत, इट गेट्स काइंड ऑफ मेड अप. सो त्यापेक्षा स्किन केअर रुटीन फॉलो करणं, अशा काही ट्रीटमेंट करणं ज्याने तुमची स्किन एन्हान्स होईल, नॉट की तुम्ही त्याच्यात काहीतरी ॲड कराल. जी आहे ती स्किन छान होणारी एखादी ट्रीटमेंट असेल, जशी आता आपण फोटो फेशियल केलं, लाईट ट्रीटमेंट आहे यांच्याकडे डर्माविलामध्ये, अशा काही ट्रीटमेंट्स करा की तुमची स्वतःची स्किन खूप छान होईल आणि तुम्हाला स्वतःला खूप छान फील होईल. त्यामुळे दिस इज अ व्हेरी मस्ट विजिटेड सलॉन आणि मोस्ट रेकमेंडेड सर्विस फॉर ऑल ऑफ यू. खूप मजा आली आणि तू एकदम एन्जॉय केलंस हे बघून खूप आनंद झाला आहे आम्हाला. मी खूप एन्जॉय केलं. मी सुरुवातीलाही म्हटलं मी नाही जात सॅलॉनला, फारच रेअरली जाते मी, आणि गेले तरी मी हेअरकट, हेअर स्पा हे खूप म्हणजे एक्स्ट्रीम सॅलॉन टाईम माझा कधी केला तर हेअर स्पा, त्याच्या व्यतिरिक्त मी कधीच काही नाही करत. बट फर्स्ट टाईम विजिट माझी एवढी छान होती, त्यामुळे आता माझ्या डोक्यातले ते एक गेलं आहे की आपण कदाचित खूप केमिकल्स यूज करणार आहोत, स्किनला त्रास होईल, माहीत नाही कोण करेल काय करेल, ते हायजिनिक असेल की नाही. बट आज ही ओव्हरऑल पूर्ण प्रोसेस बघून एक मलाही कॉन्फिडन्स आला आहे. त्यामुळे फ्रॉम द नेक्स्ट टाईम मी नक्की हा एक्सपिरियन्स जो आहे, जो पॅम्परिंग सेशन आपण म्हणतो, तो एक कंटिन्यू नक्की माझ्याकडे होणार आहे. खरंच तो ग्लो दिसतोय मला. आणि परत अजून ते स्किन ट्रीटमेंट तुझी रेमेडीज चालूच ठेव आणि साईड बाय साईड हे सुद्धा कर आणि खूप खा आणि मजा कर. थँक्यू सो मच तन्वी. सगळ्यांनी मजा करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. डर्माविलामध्ये नक्की या. मी खूप वेळापासून डर्माविलामध्ये यायची वाट बघत होते. आज मी राजश्रीबरोबर आलेले आहे. फायनली मजा केली आहे मी इथे. व्हिडिओ करताना धमाल आलेली आहे, खाण्याबद्दल बोलून धमाल आलेली आहे आणि स्किन ट्रीटमेंट करून स्किन माझी तृप्त आहे. अजून काय पाहिजे आपल्याला, और क्या चाहिए. थँक्यू तन्वी. थँक्यू सो मच राजश्री मराठी.